असते. हो. 3 बोट एकत्र असतात आणि हे असे हे निर्मल हस्तमुद्रा आहे. हां. हे ब्रह्मपिंड होत असते दोन्ही हातावर श्री श्री. हे भावसागर आणि हे अनंत बोट असंच विष्णू. ठेवायचं थोडंसं. हा, थोडंसं दूर ठेवायचं. नंतर हे क्षम क्षम दोन्ही हातावर विष्णुपिंड बनते. हे 800 प्रकाश वर्षाचं ब्रह्मपिंड, 1100 प्रकाश वर्षाचं विष्णुपिंड आणि हे सहस्त्रार आणि हे मिळून बनते रुद्रपिंड दोन्ही हातांवर. ते 3800 प्रकाश वर्षाचं बनते. अच्छा. जे आपल्या सहस्त्रारापर्यंत तुम्हाला आता जे आहे चैतन्य ते 5700 प्रकाश वर्षाच्या अंतरापासून येत आहे. अच्छा. नंतर सहस्त्राच्या वरही असंच. हा निर्मल अर्धबिंदू, क्षम 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 दोन्ही हातावर. मग निर्मल बिंदू ओम 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 दोन्ही हातावर. हे 3800 प्रकाश वर्षाचे त्याच्यावर बनलं 1100च्या वर. आणि हे निर्मल वलय श्री 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 श्री. हे 800 टोटल झाले 11400 प्रकाश वर्ष. अच्छा. इतक्या दुरून सगळे उन्हाला तुम्हाला. आता हे डाव्या हाताला आहे, हे 3च जाळे आहेत कारण त्रिपुरा म्हटलेला आहे. एक पुरा म्हणजे आपण श्वास घेतो तो आहे. दुसरा पुरा म्हणजे श्वास थांबतो थोडा वेळ. अच्छा. ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड घेऊन जेवण. आणि तिथे श्वास सोडतो ते. अच्छा. इथे सगळ्या मूलाधाराचे जितके देवी देवता आहेत त्यांचं सगळ्यांचं चैतन्य येत आहे आपल्याला. अच्छा. नंतर इकडे उजवीकडे उजव्यानंतर बरोबर स्वादिष्टान चक्र आहेत. या इथे स्वादिष्टान चक्राच्या सगळ्या देवता, कार्तिकेय, ब्रह्मदेव, सरस्वती. या इथे या इथे. हा, इथून इथे 3च पुरा आहेत. श्वास आपण जाता जाता श्वास घेतला जातो, थांबतो, सोडला जातो. म्हणजे ऑटोमॅटिकली तुमचं हे सगळं घडते. अच्छा. इथपर्यंत आल्यानंतर मग हे नाभी चक्र. ओके. इथपर्यंत ओके. हे भावसागर. अच्छा. येते हे भावसागर. ओके. इथून अनाहत हा जो त्रिकोण आहे. अच्छा. हा पूर्ण अनाहत, विशुद्धी,